नमस्कार. माता हिंगलाज बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात बेघर करण्यात आलेल्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे. तसेच कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहील असे आनंद बाविस्कर यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात नगर परिषदेच्या हद्दीत असलेल्या वॉर्ड क्रमांक 34 मध्ये अनेक घरे 30 मे 2026 रोजी जमीनध्वस्त करून अन्नधान्यापासून तर संसारोपयोगी वस्तूंची लूट झाल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच बेघर करण्यात आलेल्या पीडितांना तात्काळ निवारा उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी 29 जून 2026 पासून तहसीलदार कार्यालय चोपडा येथे या सर्व पीडित महिलांनी अन्नत्याग आमरण उपोषणास सुरुवात केलेली. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार. निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलकांची भेट घेतली असता आंदोलकांनी त्यांच्या समक्ष शासनाच्या निर्दयी धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करीत सांगितले की उपोषणाला 3 दिवस झाले तरी शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विचारणा केलेली नसून 2 दिवसापासून वैद्यकीय तपासणी करायला सुद्धा कोणी आले नाही. उपोषणकर्ता महिलांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर आनंद बाविस्कर यांनी शासनाच्या निर्दयी धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करत चोपडा तहसीलदार थोरात साहेब यांना या संदर्भात विचारणा केली असता तात्काळ आरोग्य विभागाच्या वतीने आंदोलकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शासन प्रशासनाने तात्काळ निराश्रित कुटुंबियांना हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा न्याय मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग आमरण उपोषण सुरूच राहील असे आनंद बाविस्कर यांनी सांगितले. गेल्या 29 तारखेपासून चोपडा शहरात तहसीलदार कार्यालयाच्या समोर काही महिलांनी अन्नत्याग आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 30 मे 2026 रोजी चोपडा शहरात वार्ड क्रमांक 34 नगर परिषदेच्या मागील भाग तेथे गेल्या 35-40 वर्षापासून काही महिला वास्तव्यास होत्या. आता पोलीस प्रशासनातील एक अधिकारी देसले यांचं म्हणणं आहे की त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला होत्या. आता ती बाब न्यायप्रविष्ट आहे, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. त्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या होत्या की काय करणाऱ्या होत्या ते न्यायालय ठरवेल. म्हणून सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 30 मे 2026 रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देसले साहेब यांनी कोणाला कुठलीही पूर्वसूचना न देता खाजगी JCB मशीनच्या साहाय्याने या महिलांचे घरं जमीनध्वस्त केले. यांच्या घरातल्या जे सामान होतं ते लोकांनी लुटून घेऊन गेले त्यांच्यासमोरच PI देसले यांच्यासमोर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 दिवसापासून या महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. 3 दिवसात या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांची विचारणा केलेली नाही. आज 3रा दिवस निघाला, इथं आरोग्य विभागाचे कोणीही अधिकारी डॉक्टर्स वगैरे कोणी आले नाही. आज जेव्हा आम्ही इथं आलो, जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांना बोललो तेव्हा आज डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी 3ऱ्या दिवशी त्यांची तपासणी केलेली आहे. म्हणजे हे जे शासन प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे या गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि मी तहसीलदार साहेबांना, प्रांत अधिकारी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की या लोकांचं एकतर पुनर्वसन करा, नाहीतर ज्या जागेवरनं त्यांना बेकायदेशीररित्या उठवलेलं आहे त्या जागेवर यांना पुन्हा जाण्याची परवानगी द्या, तिथं बसण्याची परवानगी द्या, त्यांना त्याचा निवारा उभारण्याची परवानगी द्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. मुखी विठ्ठलाचे नाम, हाती टाळ, मृदुंगाचा नाद, पायी पंढरीची वाट या पद्धतीने भक्तिमय अनुभूती देणारी बोरजड तालुका जिल्हा धुळे येथील श्री सिद्धेश्वर महादेव भजनी मंडळाची पायी दिंडी सलग 21व्या वर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या दिंडीचे नगाव येथील माजी आमदार ध.वा. पाटील शैक्षणिक संकुलात आगमन होताच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मनोहर भदाणे व माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. मुख्य विठ्ठलाचे नाम, हाती टाळ, मृदुंगाचा नाद, पायी पंढरीची वाट या पद्धतीने भक्तिमय अनुभूती देणारी बोरजड तालुका जिल्हा धुळे येथील श्री सिद्धेश्वर महादेव भजनी मंडळाची रथ पायी दिंडी सलग 21व्या वर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या या दिंडीचे नागाव तालुका धुळे येथील माजी आमदार अण्णासाहेब दवा पाटील शैक्षणिक संकुलात आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बधाणे व माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योती बधाणे यांनी दिंडीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. फुलांचा वर्षाव करून आरती ओवाळून वारकऱ्यांचे आदरातिथ्य करण्यात आले. साक्री तालुक्यातील इंदवे येथे काल पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील तरुणांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. या ग्रामसभेला ग्रामस्थांसह तरुण मंडळींनी देखील मोठा सहभाग नोंदवला होता. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील इंदवे येथे आज पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील तरुणांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवत प्रशासनाला धारेवर धरले. तरुण मंडळी मोठ्या संख्येने ग्रामसभेला उपस्थित होती. काही ठळक मुद्दे. पूर्वनियोजनाचे फलित. ग्रामसभेच्या आदल्या दिवशी तरुणांनी बैठक घेऊन गावातील समस्यांचा आढावा घेतला. त्याचाच परिणाम आजच्या सभेत दिसून आला. प्रलंबित कामांचा जाब. पाणी, रस्ते, नाली, सार्वजनिक सुरू असलेल्या बांधकाम यांसारख्या प्रलंबित कामांवर तरुणांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अनेक समस्या यापूर्वीच तरुणांच्या लढ्यामुळे मार्गी लागल्या आहेत, पण अजूनही काही प्रश्न शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. भ्रष्टाचार मुक्त गावाचा ठराव. विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार मुक्त इंदवे घडवण्यासाठी तरुणांनी एकमुखाने ठराव मांडला. प्रत्येक कामाचा हिशोब ग्रामसभेत देण्याची मागणी करण्यात आली. गावातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनीही तरुणांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. गावाचा विकास तरुणांच्या हातात सुरक्षित आहे, अशा प्रतिक्रिया देखील ग्रामस्थांनी दिल्या. या ग्रामसभेला प्रशासक जगदीश खाडे, तलाठी, ग्रामसेवक अविनाश कागणे, आरोग्य समुदायक अधिकारी तसेच आरोग्य सेवक आदी उपस्थित होते. दादाजी अकलाडे, इंदवे प्रतिनिधी. राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार चंद्रशेखर आझाद, भीम आर्मी एकता मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंह आणि भारतीय शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपस्थितीत 31 जुलै 2026 रोजी लांडोर बंगला, लळिंग किल्ला परिसरात भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ यांनी पत्र परिषदेत दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी सभेचे नियोजन, उपस्थित मान्यवर, सुरक्षा व्यवस्था, सामाजिक संदेश, बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांवरील भूमिका तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले. राहुल वाघ यांनी प्रत्येक प्रश्नाला स्पष्ट आणि समर्थपणे उत्तरे दिली तसेच सभेबाबतची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की कार्यक्रमाच्या प्रारंभी माता रमाई या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण क्रांती प्रवीण पानपाटील करणार आहेत. तसेच लोकशाहीर सागर गोरखे कबीर कला मंच यांचा शायरी आयोजित करण्यात आला आहे. या विराट सभेत संविधान संरक्षण, सामाजिक न्याय, शिक्षण, रोजगार, बहुजन समाजाचे प्रश्न, युवकांचे सक्षमीकरण तसेच देशातील विविध सामाजिक व राजकीय विषयांवर प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे राहुल वाघ यांनी यावेळी सांगितले. तसेच इमारतीचे राष्ट्राध्यक्ष प्रथमतः महाराष्ट्रात त्यांची जाहीर सभा होणार आहे. असे आमचे लाडके नंतर त्या समर्थन चंद्रशेखर आझादांना उभं त्यांचा पुण्याचा वाटा आहे ते विद्यार्थ्यांना सुरू आहे. तसेच पर्यावरण सध्या शिक्षण याला उपनिर्वाहामध्ये जनता मंदिरवर सोनावांसोबत यांना सरकार नियोजित केले की असे आहे या देशात पेपर लीकवर लीक होत आहे. नीटचा पेपर लीक होते एवढा सुद्धा नीटचा पेपर या रविवारी होणार होता तो सुद्धा तर या सरकारने सरकारमध्ये प्रत्येका प्रश्नपूर्तीच्या प्रामुख्याने लोकांना कुठं थांबवता यावं त्या अनुषंगाने आम्ही या ప్రభుత్వాన్ని इथं काम केलं आहे. तसेच माता रमाई नावाचं एकपात्री नाटक लोकशाहीर आमचे शाहीर प्रवीणदादा पानपाटील यांची मूर्ती क्रांती प्रवीण पानपाटील या करणार आहे. त्यांच्यासोबत ते सागर गोरखे कलाकार हे सुद्धा शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील ग्रामपंचायत येथे काल विशेष ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत स्वच्छता, सांडपाणी, गटार आदी गावातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावात काल दिनांक 30 जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महावीर सिंहजी रावल होते. तसेच यावेळी प्रशासक PD पाटील, ग्रामसेवक RS वाघ, धुळे येथील इंजिनियर सागर जगताप आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गावात स्वच्छता, सांडपाणी, गटारी आदी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी कचरा संकल्प लाखांचा प्लॉट मंजूर असून त्या ठिकाणी गावातील 2 मुख्य गटारींचे सांडपाणी जमा होऊन साचते. या 2 ठिकाणी सांडपाणी फिल्टर करण्यासाठी प्लॅन आलेला आहे. तसेच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वॉर्ड क्रमांक 2 गाव विहिरींच्या बाजूला जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी 70% केंद्राचा निधीपासून 30% 15वा वित्त आयोगाचा आहे. या सर्व कामांचा महावीर सिंह रावल यांनी पाठपुरावा केला आहे. या विकास कामामुळे गावाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहे. सुदाम भामरे, मालपूर प्रतिनिधी. निधी मंजूर झाले. याच्यामध्ये भारत सरकार जे आहे, भारत सरकारने 70% निधी आणि तुमचा ग्रामपंचायतीचा वित्त आयोगाचा जो निधी आहे, या वित्त आयोगाच्या निधीतून 30% निधी म्हणजे 70-30 असं प्रमाण. 70% निधी हा केंद्र सरकारचा SBM मधून मिळणार आहे आणि 30% निधी त्याला ग्रामपंचायतीकडून वित्त आयोगातून अशी त्याला जोड द्यायची आणि त्या जोडमधून आपल्याला सामान त्याच्यासाठी आपल्याला आजच्या विषयावर चर्चा करायची आणि त्या विषयावर चर्चा करून झाल्यानंतर येणारं जे आर्थिक वर्ष आहे 26-27 असेल, तर या आर्थिक वर्षामध्ये ग्रामपंचायतीचा कॅम्पस 16 होतात, 16 होतात, 16 कसं करायचं. त्याच्यानंतर गावातील सांडपाणी असेल, गटारी नियोजन आहे, त्याच्यासाठी वित्त आयोगाकडून आपल्याला एक वर्षभरासाठी कंत्राट काम कसं करून घेण्याचं तर त्या हिशोबाने आपल्याला नियोजन करायचं आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवरील 100 वर्ष जुने लिंबाचे झाड पावसामुळे पडल्याने लिंबाच्या झाडाखाली पार्किंग केलेल्या 5 ते 6 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही, म्हणून मोठा अनर्थ टळला. गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीनंतर धुळे शहर आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल बुधवारी दिनांक 1 जुलै रोजी दुपारी झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या पावसात धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पारोळा रोडवरील श्रीराम मंदिर चौकाजवळ सुमारे 100 वर्ष जुने लिंबाचे झाड मुळापासून उन्मळून थेट रस्त्यावर कोसळले. या महाकाय झाडाखाली 5 ते 6 मोटरसायकली दाबल्या गेल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर रस्त्याकडेला असलेली 3 कापड दुकाने पत्र्यांसह दाबले गेल्याने त्यांच्या हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्या नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक मंच युवा शक्ती जागर यात्रा निमित्ताने सोमवारी धुळे जिल्ह्याचा दौरा करत विद्यार्थी आणि युवकांशी थेट संवाद साधला. उत्तर महाराष्ट्रात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, हिरामण गवळी, भिकन वराडे, नगरसेवक सुनीलबाई साणे, नगरसेवक ललित गंगाधर माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाजप युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रेचा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील टप्पा पूर्ण झाला असून आता उत्तर महाराष्ट्रात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा समारोप नाशिक येथे होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील युवकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या युवकाभिमुख आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती गावापर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. त्या विचारांमध्ये सामील होण्यासाठी सर्वजण लोक येतात. सर तुम्ही सांगितलं स्थानिक लेवलचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, नाही आहे, कमी माहिती आहे. स्टेट लेवलची का देशव्यापी पार्टी पण आहे आपली. माझा प्रश्न असा आहे की युवाचं संघटन नेतृत्व तुम्ही करताय, युवकांना आणि विद्यार्थ्यांना अमेरिकेमधून साखर दर्जा म्हणून हाकलून लावलं. अमेरिकेने
आपल्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना आकलून लावलं, बेरोजगार आणि करून टाकलं, शिक्षणापासून पण वंचित ठेवलं. तुम्ही युवकांचं आंदोलन करत असताना या संदर्भात तुम्ही एकही आंदोलन केलं नाही. जे महाराष्ट्रातले विद्यार्थी असेल, युवक असेल, यांना कैदींसारखं आकलून लावलं अमेरिका सरकारने आणि भाजप सरकारने, याच्यावर काही प्रतिक्रिया दिल्या नाही. आपण काय सांगाल याच्या बाबतीत? विद्यार्थ्यांचे किंवा असे काही जे काही प्रश्न असतील, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, युवा मोर्चा त्यावरती अग्रेसरपणे काम करेल. अजूनपर्यंत ह्या बाबतीत काय काय घटना पुन्हा वाढ बघायची का साखरधन बांधायची करेल म्हणजे वंशात करणार. जे झालं तेव्हा तुम्ही का केलं नाही? त्यांच्या आईवडिलांना किती दुःख झालं, ते विद्यार्थ्यांना आकलून लावलं. तिथून तुम्ही युवकांचं आंदोलन चालवतात, विद्यार्थ्यांचं आंदोलन चालवतात आणि त्यांना कैदी सारखंच साखरदंड म्हणून आकलून लावलं. पुढे भारताची बदनामी झाली. तेव्हा युवा संघटन काय करत होती? तसं नाहीये. तसं नाही. आम्ही हे बघा, मी जर आता मागचे 1 वर्ष जर काम करत असतो तर या संघटनेमध्ये अशा काही गोष्टी आपण होते. मला पदभार स्वीकारून फक्त आता 3 महिने झाले आणि ते झाल्या मी संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती सुद्धा आहे. विद्यार्थी नाहीयेत, हे पाकिस्तानचे आतंकवादी सहकार्य करतायत यांना. अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना आणि युवांना दिवसते राहत आहेत. आपण युवाच आंदोलन चालवतात किंवा संघटन चालवतात, त्यांचे काही विधानाकडे आपण कसं बघता? शिक्षण मंत्री देशाचे असं म्हणतात. खरं तर त्यांनी अजून काय बोलले आहे त्याचं संपूर्ण स्टेटमेंट मी बघितलं नाही, परंतु मला सांगायला आवडेल की तुम्ही जर बघितला तर खरं तर विद्यार्थ्यांची संख्या खरंच फार तिथं कमी दिसते. आज अभिजित दिपके जे तिथं आंदोलन करत आहेत, इथं खरं तर कुठली लोक आल्यात आणि ते काय मुद्द्यांवरती बोलायला आहेत. आम्ही सुद्धा काही न्यूज चॅनल जेव्हा तिथे इंटरव्ह्यूज घेत होते, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय, तर तिथं राजीनामा सोडून अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा होताना दिसत आहेत. दीपनगर प्रशासनाच्या हुकुमशाही विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व कामगारांच्या संविधानिक न्याय हक्कासाठी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे निळे निशाण कामगार संघातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनाचा 12वा दिवस आहे, तरी अद्याप संबंधित प्रशासनातर्फे दखल घेण्यात आली नाही. शासन नियम व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या SP एंटरप्राइजेस कंपनी व भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या दीपनगर प्रशासनाची हुकुमशाही यासह कामगारांना जनतेस संविधानिक अधिकार मिळाले पाहिजे, परंतु यांना बेकायदेशीरपणे प्राधान्य देऊन स्थानिक कामगारांना बेरोजगार करणाऱ्या ठेकेदार व दीपनगर प्रशासनाची दडपशाही स्थानिक कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रमुख मागण्यांची दखल घेऊन न्याय मिळावा यासाठी केसरी एंटरप्राइजेस कंपनीतील कामगारांनी निळे निशाण कामगार संघातर्फे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन चढवण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असून काहींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने या कामगारांची कैफियत लक्षात घेऊन त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत शिरोमणी रविदासजी महाराज गार्डन येथे बालगोपाळ मंडळींसाठी आनंदाचा व उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत गार्डनमध्ये लहान मुलांसह नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धुळे शहरातील संत शिरोमणी रविदासजी गार्डनमध्ये बालगोपालांचा धमाल उत्सव. धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संत शिरोमणी रविदासजी गार्डन येथे आज बालगोपाळ मंडळींसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या गार्डनमध्ये लहान मुलांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून मनसोक्त आनंद लुटला. तात्या विंचू लेझर शो, बाईक राईड्स, ई-बाईक राईड्स, बग्गी राईड्स, विविध प्रकारचे जम्पिंग गेम्स तसेच आकर्षक मनोरंजनात्मक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. विशेष आकर्षण ठरलेला वॉटर लेझर शो पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धुळ्यात काही नाही असे म्हणणाऱ्यांना प्रत्युत्तर देत धुळे शहरात बालगोपालांसाठी आणि कुटुंबासाठी एक उत्तम मनोरंजन केंद्र उभे राहिले आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या गार्डनमध्ये शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जात असून विद्यार्थ्यांसाठी आनंद व शिकण्याचा एक उत्तम अनुभव निर्माण होत आहे. गार्डनचे व्यवस्थापक व मॅनेजर राजूभाऊ फेटेवाले हे धुळे शहरात अशा प्रकारचे आधुनिक आणि मनोरंजनात्मक गार्डन विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. विविध मनोरंजनात्मक खेळणी, जादूचे प्रयोग आणि इतर आकर्षणे यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क राजूभाऊ फेटेवाले, तळघर, गल्ली नंबर 4, धुळे. फोन नंबर 94 045 76 771.
धुळे शहरातील कुटुंबासाठी एक परिपूर्ण मनोरंजन ठिकाण संत शिरोमणी रविदासजी गार्डन. याबरोबरच माता इंगलाज बातमीपत्राचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.